नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता किचनमध्ये ईश्वरी काम करत असते आणि तेवढ्यातच अर्णव तिथे पाणी घेण्यासाठी आलेला असतो. तेव्हा ईश्वरी विचारते की सर, माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी द्या. तेव्हा अर्णव म्हणतो, काय आहे प्रश्न? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, आपल्या नात्याचं काय? आपल्या नात्याचा तुम्ही पुढे विचार केलाय का? तेव्हा अर्णव इथे काहीच बोलत नाही, सरळ निघून जात असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं, असं पाठ दाखवून जाण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे सर. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे. तुला काय वाटतं आपल्या नात्यामध्ये काय असणार आहे? आपल्या नात्यामध्ये काहीच नसणार आहे. मी तुला आधीच सांगितलं आहे, आपलं हे लग्न फक्त जगाला दाखवण्यापुरतं मर्यादित आहे. आणि इथे अर्णव ईश्वरीला पुन्हा एकदा आठवण करून देतो. तो म्हणतो की तुला आयुष्यभर या लवलेस लग्नामध्येच राहावं लागणार आहे, याच्यामध्ये कधीही प्रेम नसणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, असं कसं बोलता तुम्ही? तुम्ही मला सांगा, जर माझी आई पुढे जाऊन निर्दोष सिद्ध झाली तरीसुद्धा आपल्या या नात्यामध्ये प्रेम नसेल का सर? तेव्हा इथे आता अर्णव विचार करतो आणि म्हणत असतो, एकदा का कुठल्याही नात्यामध्ये कटुता निर्माण झाली ना, की मग पुन्हा त्या नात्यामध्ये किंवा व्यक्तीच्या मनामध्ये प्रेम निर्माण होऊ शकत नाही. इम्पॉसिबल आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर, तसं नाही आहे. कुठलंही नातं असू दे, त्याच्यामध्ये हळूहळू का होईना पण प्रेम हे निर्माण होतेच आणि मी ते करून दाखवेन सर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, काहीही झालं ना तरीसुद्धा आपल्या या नात्यामध्ये खूप प्रेम निर्माण होईल. हम इंदौर से हैं, हमें मीठा बहुत ज़्यादा पसंद है. आपल्या प्रेमाची कहाणी हळूहळू गोडव्यासारखी वाढत जाणार सर, असं ईश्वरी म्हणत असते. ती म्हणते, चला चला, आता संध्याकाळी लग्नाची बोलणी आहेत, मला लवकर लवकर सगळी कामं उरकायची आहेत. तेव्हा ईश्वरी तयारी करत असतानाच तिथे मामी येते आणि ईश्वरीला म्हणत असते, हे काय, संध्याकाळी लग्नाची बोलणी होणार आहेत, त्याची सगळी तयारी वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मामी. तेव्हा वल्लरी म्हणत असते, पण ह्या तयारीचा काहीही उपयोग राहणार नाही आहे, माहिती आहे का तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मामी, असं बोलू नका. तेव्हा वल्लरी म्हणते, मी काय म्हणाले होते ते तुझ्या लक्षात आहे ना? काहीही झालं तरीसुद्धा तुझी ती बहीण नम्रता माझ्या घरची सून होणार नाही, माझ्या आकाशची ती बायको होणार नाही आहे, कारण मला हे लग्न मान्य नाही. त्यामुळे तुम्ही कितीही तयारी केली आणि कितीही काही झालं ना तरीसुद्धा हे लग्न होणार नाही, हे नक्की, असं आता वल्लरी म्हणत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मामी, प्लीज असं नका बोलू. तुमच्या मनामध्ये जो काही राग रुसवा आहे, प्लीज तो सोडून द्या. तुम्ही इथे फक्त आकाश भाऊजी आणि नम्रताताई या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे याचा विचार करा. आणि नातं हे वरती स्वर्गात बांधली जातात, आपण ठरवणारे कुणीच नाही, फक्त आपण त्या दोघांना आशीर्वाद देऊया. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही प्लीज त्या दोघांना लग्नासाठी परवानगी द्या ना. वल्लरी म्हणते, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा ईश्वरी म्हणते, नमोताई, तुझं कसं होणार आहे काय माहिती. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया आणि नम्रता कार्यक्रमासाठी आलेले असतात, लग्नाची बोलणी करण्यासाठी. तेव्हा सगळे विचारत असतात की संजय काका कुठे आहेत, ते का नाही आले? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, ते आता डिरेक्टली येतील. कधी? लग्नाच्या कार्यक्रमासाठी येतील. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले. आम्ही हॉस्पिटलमधूनच आलो आहे ना आता. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आणि लग्नाची बोलणी झाली की मग तारखा वगैरे ठरल्यानंतर त्यांना आम्ही घेऊन येऊ. असे सगळी आता बोलणी सुरूच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता आणि ईश्वरी ह्या दोघीजणी बोलत असताना मामा म्हणत असतात की ईश्वरी, तुला एक निर्णय घ्यावा लागणार आहे. तुला आता ठरवावं लागणार आहे की तू नम्रताबरोबर नक्की कशी वागणार आहेस. मोठी जाव म्हणून तिला इथे धाकात ठेवणार आहेस की धाकटी बहीण म्हणूनच राहणार आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मला नमुताई या घरामध्ये आल्यानंतर धाकटी बहीणच बनून राहायला नक्की आवडेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, इशू पण ना. तेवढ्यातच नम्रता म्हणते, बघा,
म्हणजे मला असं वाटलं होतं की या घरामध्ये आल्यानंतर इशू मोठी जाव म्हणून माझ्यावरती अधिकार गाजवेल, माझ्यावरती हक्क गाजवेल, हो की नाही. पण इथे सुद्धा मला तिचे लाडच करावे लागणार आहेत. तिला धाकटी बहीण म्हणून माझ्याकडून लाडच करून घ्यायचे आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते की चला, ज्या कामासाठी आपण एकत्र आलो आहे लग्नाची बोलणी करायला, ते काम आपण आता सुरू करूया. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की नाही, लग्नाची बोलणी तर करूयाच, पण अंजलीताई कुठे आहेत आणि आकाशची आई, त्यासुद्धा कुठे दिसत नाही आहेत. कुठे आहेत त्या? लग्नाची बोलणी करायची आहेत आणि दोन महत्त्वाची लोकच इथे नाही आहेत. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की अंजली डॉक्टरांकडे गेले, म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं बाई काय झालं, तब्येत ठीक आहे ना? तेव्हा आजी म्हणतात, नाही नाही तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांनी 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला सांगितलं आहे. आणि जर अंडर ऑब्झर्वेशन ठेवले तर उगाच चांगली गोष्ट आहे ना, रिस्क कशाला पुढे. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही नाही हे बरंच केलं तुम्ही. आणि मग आकाशची आई कुठे आहे? त्यांनी तरी इथे असायला हवं होतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई अगं मामींना महत्त्वाचं काम आहे ना, म्हणून त्या बाहेर गेल्यात. तेव्हा सुप्रिया म्हणते की इथे मुलांच्या लग्नाची बोलणी सुरू होणार आहेत आणि इतकं महत्त्वाचं काम असताना दुसरं कुठलं महत्त्वाचं काम करायला गेल्यात त्या. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की ईश्वरी, मी काय म्हणतो, आपल्याला इथे लग्नाची बोलणी आहेत ना, ती विश्वासाच्या आधारावरती करायची आहेत. कुठलंही खोटं बोलून कुठलंही नातं टिकत नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपण जे काही खरं आहे ना, ते आता सुप्रियाताईंना सांगूया, कारण पुढे जाऊन सत्य त्यांना समजणारच आहे. असं व्हायला नको की आपण सत्य त्यांच्यापासून लपवलं, आपण त्यांची फसवणूक केली. त्यामुळे जे काही खरं आहे ते आपण सांगूया ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय झालं आहे, प्लीज खरं खरं सांगा. तेव्हा इथे मामा म्हणतात, हे बघा सुप्रियाताई, आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना नम्रता आणि आकाशचं हे लग्न मान्य आहे. फक्त वल्लरीला हे लग्न मान्य नाही आहे, कारण तिला तिच्या आवडीच्या मुलीबरोबर आकाशचं लग्न लावून द्यायचं आहे. आणि म्हणून ती कुठलं काम आहे म्हणून बाहेर गेलेली नाही आहे, तर जाणून बुजून ती आज बाहेर गेली आहे, कारण तिला या लग्नाच्या बोलणीच्या कार्यक्रमामध्ये थांबायचं नाही आहे. कुठला तरी तमाशा व्हावा अशी तिची इच्छा होती आणि म्हणून ती मुद्दामूनच घरातून बाहेर गेले. आणि हेच सत्य आहे. पण तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, आम्हाला सगळ्यांना हे लग्न मान्य आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की हे बघा, माफ करा, मुलाच्या आईला जर हे लग्न मान्य नसेल तर आपण कसं काय लग्नाची बोलणी करायची. मामा म्हणतात, सुप्रियाताई मान्य आहे, पण आज ना उद्या तिलासुद्धा पटेल की मुलांचं प्रेम महत्त्वाचं असतं. आपण त्यांच्यावरती जबरदस्ती केली तर ते सुखी राहू शकणार नाही, हे तिला कळेल. तेव्हा आपण लग्नाची बोलणी करून घेऊया ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, माफ करा आजी, पण ज्या घरामध्ये मुलाच्या आईला हे लग्न मान्य नसेल त्या घरामध्ये मी माझ्या मुलीचं लग्न कसं काय लावून देऊ, तुम्ही सांगा बरं. कारण लग्न हे फक्त मुलामुलीचं होत नसतं, लग्न हे दोन कुटुंबाचं सुद्धा होत असतं ना. संबंध त्या दोघांचे सुद्धा येत असतात. आणि जर पुढे जाऊन सुप्रियाताईंना हे लग्न मान्यच झालं नाही तर रोज कलह होणार आणि ते मला मान्य नाही. तेव्हा मला असं वाटतं की सगळं काही माहिती असतानासुद्धा जाणून बुजून आपण त्यांचा विरोध पत्करून लग्नाची बोलणी करणं हे मला योग्य नाही वाटत. आजी माफ करा, पण जोपर्यंत आकाशच्या आईचा होकार मिळत नाही तोपर्यंत आपण थांबूया आणि नंतर लग्नाची बोलणी करूया. नम्रता, चल आपण निघूया. तेव्हा नम्रता म्हणत असते, आई अगं एकदा ऐकून तरी घे ना. सुप्रिया म्हणते, नमू सांगितलं ना चल म्हणून. आणि सुप्रिया सरळ आता नमूला घेऊन तिथून निघून जाते. ईश्वरी थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण नम्रता आणि सुप्रिया दोघीसुद्धा काही थांबत नाही, कारण सुप्रिया नम्रताला थांबूच देत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया आणि नमू दोघीजणी घरी आलेले असतात. तेव्हा नम्रता रडत असते. सुप्रिया म्हणत असते, नमू अगं गप्प बस, बास झालं आता डोळे गाळणं, किती रडणार आहेस तू. अगं ज्या घरामध्ये मुलाच्या आईलाच हे लग्न मान्य नाही आहे त्या घरामध्ये तू सुखी तरी राहणार आहेस का, सांग बरं. रोज काही ना काहीतरी कलह होणार, रोज तुला काहीतरी घालून पाडून बोलणार, हे मला आवडणार नाही आहे बाळा. लग्न फक्त तुमच्या दोघांचं होणार नाही आहे, तुला त्या लोकांबरोबर सुद्धा त्या घरात राहावं लागणार आहे ना. तेव्हा नम्रता म्हणते, आई अगं पण सगळ्यांना हे लग्न मान्य आहे ना, फक्त आकाशच्या आईला हे लग्न मान्य नाही आहे. त्यांनासुद्धा हळूहळू झालं असतं, तू का तडकाफडकी निघून आलीस. त्या लोकांनी सांगितलं होतं ना बाकीच्या सर्व लोकांना हे लग्न मान्य आहे म्हणून.
तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, बाळा अगं ऐकून घे, लग्नाची बोलणी अशी घाईघाईमध्ये करायची नसतात. तेव्हा नम्रता म्हणत असते, नाही जाऊ दे, माझं नशीबच फुटकं आहे. मला ना खरं तर जगण्याचा अधिकार नाहीच आहे. कंटाळा आला आहे मला या सगळ्याचा. दुसऱ्यांना आनंदी बघून स्वतः दुःखी राहण्याचा मला खूप कंटाळा आला आहे. नेहमी फक्त सगळ्यांच्या आनंदामध्ये आनंदी व्हायचं आणि स्वतः मात्र मनामध्ये दुःखी होऊन जायचं. माझं नशीबच फुटकं आहे. मला आनंदी राहण्याचा, प्रेम करण्याचा अधिकार नाही आहे. खरंच नाही आहे. आधीसुद्धा माझं लग्न मोडलं होतं आणि ह्या वेळेलासुद्धा मी प्रेम केलं आणि ते सुद्धा लग्न माझं होत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता म्हणत असते, मग मला जगण्याचा काय अधिकार आहे? जगून तरी मी काय करू? जाऊ दे, मेलेलंच बरं. आणि ती तिथून आता चाकू घेते आणि आपला हात कापण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सुप्रिया येते आणि तिला थांबवते आणि म्हणते, नमो अगं काय करतेस तू हे? खबरदार, जर पुन्हा असं चुकीचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न तरी केलास तर. तिच्या थोबाडीत देते आणि इथे नम्रता आपल्या आईला मिठी मारून जोरजोरात रडायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा आणि आजी दोघेजणं बसलेले असतात. तेव्हा आजी म्हणत असते, काय गरज होती अविनाश वल्लरीला असं वागायची? अरे कुठल्या आईला आवडेल ज्या घरामध्ये आपल्या मुलीला द्यायचं आहे त्या आईला जर मुलाच्या हे लग्न मान्य नसेल तर कुठली आई आपल्या मुलीच्या लग्नाची बोलणी करेल? कोणच करणार नाही. सुप्रियाताईने जे काही केलं ते अगदी बरोबर केलं, योग्य केलं. मला काही ते चुकीचं वाटत नाही आहे. वल्लरीने असं वागायलाच नको होतं. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, आई अगं करायचं तर काय करायचं? नेहमीच आपण वल्लरीच्या वागण्याला दुजोरा दिला आहे. कधीही ती कशीही वागली ना तरीसुद्धा लक्ष दिलं नाही. बरं तिला समजवायला जावं तर स्वतःच भिंतीवरती डोकं फोडून घेतल्यासारखं आहे. ती कधी कुणाचं काही ऐकते का? नेहमी तिच्या मनाला जसं वाटतं ना तेच ती करत गेले आणि मी इथे मुकटपणे सगळं काही सहन करत गेलो आहे. आता काय करायचं? सुप्रियाताईंना कसं काय समजवायचं खरंच मला काहीच कळत नाही आहे. ईश्वरी त्यांचं बोलणं ऐकते. तिलासुद्धा त्या गोष्टीचं वाईट हे वाटतच असतं. तेव्हा इथे संजय काका आपल्या खोलीमध्ये असतात. सुप्रिया येते आणि म्हणत असते, काय हो, मी आपल्या नमूला कसं समजावू ना मला खरंच कळत नाही आहे. काका आता खाणाखुणा करतात आणि म्हणतात, काय झालं? तेव्हा सुप्रिया म्हणत असते की आम्ही लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर कळतं की आकाशच्या आईला हे लग्न मान्यच नाही आहे आणि त्यांना मान्य नाही आहे म्हणून लग्नाची बोलणी करण्यासाठी त्या थांबल्याच नाही. त्या कारण काढून घराबाहेर निघून गेल्या आणि नंतर मला समजलं. आता तुम्हीच मला सांगा, अशा घरामध्ये जर मी नमूच्या लग्नाची बोलणी केली तर आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल का? त्या सासूला जर हे लग्न मान्य नसेल तर घरामध्ये रोज कलह होणार आणि तो मला नको आहे. माझी मुली माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांचा संसार हा सुखाचाच झाला पाहिजे असं मला वाटतं. सगळं काही इथे माहिती असूनसुद्धा नमूच्या लग्नाची बोलणी करणं मला योग्य वाटलं नाही. मी त्यांना म्हणाले की जोपर्यंत आकाशच्या आईचा होकार मिळत नाही तोपर्यंत आपण थांबूया. पण इथे नमूला मी चुकीची वाटते. आता तुम्हीच सांगा ना मी काय करू? मला माझ्या मुलींची काळजी नाही आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संजय काका तिला डोळे खुणावून सांगत असतात की तू शांत हो. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, काय बोलताय तुम्ही मला शांत राहायला सांगताय? अहो मी इथे माझ्या मुलींच्या सुखाचा विचार करते, हे माझं चुकीचं आहे का? तुम्ही मलाच का शांत राहायला सांगताय? तेव्हा इथे आता काका आपला हात उचलण्याचा प्रयत्न करतात आणि सुप्रियाला हातामध्ये हात देतात. तेव्हा सुप्रिया त्यांचा हात पकडते आणि इथे काका डोळे आता बंद करतात, उघडतात. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय बोलायचं आहे तुम्हाला? मी लग्नाला होकार देऊ असं म्हणणं आहे तुमचं? तेव्हा संजय काका म्हणतात, हो, लग्नाला होकारच दे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी लग्नाला नक्की होकार देते. ईश्वरीच्या वेळेलासुद्धा संजय काकाने घेतलेला निर्णय हा एकदम योग्य होता आणि या वेळेलासुद्धा संजय काकाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते की वल्लरी खूप चुकीची वागली. काय गरज होती आजच तिला घरातून बाहेर जायला? लग्न जरी मान्य नव्हतं तरी उभं राहायला काय झालं होतं तिला? तेव्हा मामा म्हणतात, नाहीतर काय आई, अगं त्या वल्लरीला काय समजवायला जाणार आहेस तू? तेव्हा आजी म्हणत असतात की सुप्रियाताई काही चुकीच्या नाही वागल्या. त्यांना सगळं काय कळल्यानंतर आई म्हणून त्यांना आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटणारच ना. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणतात की खरं तर सगळी चुकी वल्लरीचीच आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, नाहीतर काय, मम्मा थांबली असती तर काय झालं असतं?
ती निघून गेली म्हणून सगळी अडचण निर्माण झाली. तेव्हा आजी म्हणत असते की वल्लरीचं वागणं आहे ना नेहमी चुकीचं असतं, पण आपण तिला प्रत्येक वेळेला सूट देतो ना तर तिचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की ईश्वरी, मी काय म्हणतो, आपण सगळेजण जाऊन तुझ्या वडिलांशी बोलणी करूया का, त्यांना समजावूया. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही मामा, आता जोपर्यंत मनापासून सगळ्यांचा होकार मिळत नाही ना तोपर्यंत आई लग्नाची बोलणी नाही करणार. तेव्हा अर्णव म्हणतो, मग आता काय करायचं? इकडे मामी नाही म्हणते, तिकडे तुझी आई नकार देते. आकाश आणि नम्रताच्या आनंदाचा कुणी विचारच करत नाही आहे. तेव्हा इथे बोलता बोलता फोन आलेला असतो सुप्रियाचा. तेव्हा ईश्वरी म्हणते, आईचा फोन आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई बोल ना गं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू, अगं मी हे सांगायला फोन केला आहे की मी या लग्नासाठी होकार देते, मला हे लग्न मान्य आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय खरंच आई? अगं पण हे सगळं अचानक कसं घडलं? तेव्हा सुप्रिया म्हणते, मी सांगेन ना ते नंतर तुला, पण आता तुला सांगते की मी लग्नाला होकार देते म्हणून. नम्रताचं आकाशचं हे लग्न मला मान्य आहे. आजींना सांग संध्याकाळच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला आम्ही येतोय म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ठीक आहे आई. तेव्हा ईश्वरी म्हणते की आनंदाची बातमी आहे, आईचा आता फोन आला होता. आई म्हणाली तिला नमूताई आणि आकाश सरांचं हे लग्न मान्य आहे. संध्याकाळी सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला आई इथे येणार आहे. तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो. सुप्रियाचं हे बोलणं नम्रताने दारामधून ऐकलेलं असतं. तिलासुद्धा खूप जास्त खुशी होते. ती येते आणि आईला थँक्यू म्हणून तिला जोरात मिठी मारते. सुप्रियाने होकार तर दिलेला असतो, पण आई म्हणून तिच्या मनातली जी काळजी असते ती काही निघून गेलेली नसते. तेव्हा इथे नम्रता जाऊन आपल्या वडिलांनासुद्धा मिठी मारते आणि खूपच जास्त खुश झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया आणि नम्रता दोघेजण आलेले असतात. त्यानंतर मामा सुपारी फोडतात आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम हा पार पडलेला असतो. तर इथे मामा म्हणत असतात की अशा रीतीने सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आकाश आणि नम्रता यांचं लग्न हे फिक्स झालेलं आहे. तेव्हा इथे सुप्रिया हिला आनंदसुद्धा झालेला असतो, पण मनामध्ये भीतीसुद्धा असते. तेव्हा इथे आकाश आणि नम्रता दोघेजण एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात. तेव्हा आजी म्हणत असते, बघा हे दोघेजण एकमेकांचं अभिनंदन करतायत. तेव्हा आकाश म्हणतो, मग काय आजी, आता तुम्ही कुणीच त्याचं अभिनंदन करत नाही आहे, मग दोघेजण एकमेकांचं अभिनंदन करणारच ना. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, काय मग आकाश, खुश ना आता? तेव्हा आकाश म्हणतो, हो आता मी खूपच खुश आहे. तेव्हा सुप्रियाला एका गोष्टीची भीती असते की लग्न तर होईल, पण इथे ज्या घरामध्ये सासूला जर हे लग्न मान्यच नाही आहे तर त्या घरामध्ये त्या मुलीचे दिवस कसे जातील याचा विचार करून सुप्रिया टेन्शनमध्ये आलेली असते. बाकीचं घर संपूर्णपणे आनंदी असतं, सुप्रियाच्या मनामध्ये फक्त भीतीचं वातावरण. तेव्हा ईश्वरी त्याने म्हणते, आई अगं काय झालं, कसला विचार करतेस तू? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू बाळा सगळं काही नीट होईल ना गं? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आई, नक्की सगळं काही नीट होईल. सुप्रिया म्हणते, लग्नाला होकार देऊन मी काही चूक तर केली नाही आहे ना? इशू म्हणते, नाही आई, लग्नाला होकार देऊन तू उलट बरोबरच केलं आहेस, काही चुकीचं केलेलं नाही आहेस. आणि तू बघ पुढे जाऊन आपली नमूताई खूपच जास्त खुश राहील, आनंदी राहील. मला पूर्णपणे विश्वास आहे सगळं काही नीटच होणार आहे, कारण आमच्या पाठीमागे आम्हाला इथे आशीर्वाद देण्यासाठी आमच्या आईवडिलांची पुण्याई आहे, असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मामी ही रस्त्याने जात असते वल्लरी आणि सुप्रिया तिला बघते. सुप्रिया म्हणत असते, ही तीच बाई आहे जिने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं 17 वर्षांपूर्वी. याच बाईमुळे माझं आणि अर्णवच्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तेव्हा सुप्रिया म्हणते, आज मी हिला सोडणार नाही. आणि सुप्रिया जाऊन आता वल्लरीला पकडते, तिला सोडायला काही तयार नसते. तेव्हा वल्लरी घाबरते. सुप्रियाचे दोन्ही हात झटकून ती तिला बाजूला करते आणि गाडीमध्ये बसून तिथून ती निसटून जाते. तेव्हा इथे सुप्रिया इशूला फोन करते आणि म्हणते, लवकर बाळा इकडे ये, मी तुझी वाट बघते. तेव्हा ईश्वरी त्या ठिकाणी आता आलेली असते आणि ती म्हणत असते, आई अगं काय झालं? आणि तिच्याबरोबर अर्णवसुद्धा असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई काय झालं? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अगं ती बाई माझ्या हातातून निसटली. अर्णव म्हणतो, कोण बाई? तेव्हा सुप्रिया म्हणत असते की तीच बाई जिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली होती.
जिच्यामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाली होती ती बाई माझ्या हातून निसटून गेली इशू, असं सुप्रिया म्हणत असते. तेव्हा इथे ईश्वरीला आणि अर्णवला दोघांनासुद्धा त्या गोष्टीचा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो.